हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला कच्च्या पपईपासून तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। तर ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्येही घेऊन जाऊ शकता। खायला तर अतिशय छान लागतात आणि 3 ते 4 दिवस टिकूनही राहते। ही खूप झटपट बनून होते घरच्या साहित्यात। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। तर इथे मी एक कच्ची पपई घेतली आहे। तर ही पपई आपल्याला फ्रूटच्या दुकानात कुठेही भेटून जाते। तर आता ह्या पपईची आपण साली काढून घेऊ। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साली काढून घ्यायची आहे। तर इथे मी साली काढून घेतली आहे। तर ह्याला आता मी असा हुबा कट करून घेते। तर आपण त्याला मधूनही कापून घेऊया। आणि त्याच्या वरचं जे आहे ते पण कापून घेऊया। तर मी अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतले आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे मी एक पातेले घेतले आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे बाकी सर्व पण आपल्याला खिसून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता की इथे मी सगळं खिसून घेतलं आहे। आता हे तुम्ही परातीत काढून घेऊया। त्यानंतर मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहे। लसूणच्या पाकळ्याही 7 ते 8 टाकून घेते। अर्धा चमचा जिरा तेही टाकून घेऊया आणि पाव चमचा इतका ओवा। पाणी न टाकता आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे बारीक। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडंसं जाडसरच ठेवायचं अशा प्रकारे। आता हे वाटण आपल्याला खिसून घेतलेल्या कच्च्या पपईमध्ये टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाऊण चमचा हळद तेही घालून घेऊ। आवडीप्रमाणे कोथिंबीर, 2 चमचे इतकं पांढरे तीळ आणि इथे मी 1 वाटी एवढं तांदळाचं पीठ घालत आहे। चवीनुसार मीठही घालून घेऊ। तर हे मिश्रण आपल्याला आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाहीये, कारण पपईमध्येच खूप मॉइश्चर असतं आणि तांदळाचं पीठ जसं पातळ होतं ना पीठ तसं टाकावं लागतं। तर पीठ थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटते, त्यात आपण अजून अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून मिक्स करून घेऊ। तर असा अंदाज आपल्याला करायचा आहे तांदळाच्या पिठाचा। तर तुम्ही बघू शकता हा गोळा आपला चांगल्या प्रकारे मळून झाला आहे। खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही, ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर केला नाही। आता हे पीठ दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ। तर इथे मी 2 प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या आहेत, चौकोनी भागात कापून घेतल्या आहेत आणि इथे मी तेलही ठेवलं आहे गरम करायला। तर या प्लास्टिकच्या पिशवीला आपण थोडं तेल लावून घेऊया, कारण हे मिश्रण चिटकावं नाही म्हणून। दुसऱ्याही पिशवीला असंच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर एक छोटासा गोळा घेऊया आपण पिठाचा, त्याला गोल करूया। तर असं मध्ये ठेवून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता। आता त्यावर दुसरी पिशवी ठेवून हलक्या हाताने गोल आकारात हे थापून घ्यायचं आहे। अलगद हाताने हळूहळू आपल्याला ते थापून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। मी हे थापून घेतलं आहे आणि त्याला काढणं खूप सोपं आहे, अजिबात चिटकत नाही। आता आपण ह्याला मध्ये गोल करून घेऊया, ज्यामुळे आपली पुरी फुगणार नाही। आता ह्याला आपण काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने हातातनं निघत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही पुरी फुगवू शकता। तर मध्ये आपण गोलाकार नाही केला तर आता ही पुरी आपण तेलात सोडून देऊ। खूप गरमही तेल नाही पाहिजे, नाही तर टाकल्या करपतात आणि लय कमीही गरम नाही पाहिजे, नाही तर तेल पितात। मीडियम गरम तेलातच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर एका बाजूला भाजल्यानंतर ते आपल्याला उलटून घ्यायचे आहे। दुसऱ्या बाजूनेही छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण दुसरी पुरी थापून घेऊ आणि ह्या पुऱ्यांचं पीठ मळल्या करायला घ्यायचं आहे, नाहीतर हे पीठ पातळ व्हायला सुरुवात होते। कच्च्या पपईमध्ये खूप ओला पण असतो, त्यामुळं बाकीचेही सर्व आपल्याला अशाच प्रकारे थापून घ्यायचे। खूप पातळही नाही आणि खूप जाडही आपल्याला थापून घ्यायचं नाही, मीडियम याच्यावर थापायचं आहे। 1-2 वेळा करताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल,
जसं जसं तुम्ही करत राहाल तसं तसं तुम्हाला सोपं जाईल. आणि हा कागद आपण काढून घेऊया आणि मध्ये आपल्याला डॉट करून घ्यायचा आहे. तर आता ही पुरी आपली झाली आहे. आता ही काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता की ह्याला कलर किती छान आला आहे. काढून घेऊ आता ही पुरी. टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की कलर हे किती छान आला आहे आणि कोण म्हणूही शकणार नाही कच्च्या पपईपासून केलेली पुरी आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्या पण सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया. ही पण पुरी आता काढून घेऊ. तर तुम्ही बघू शकता बाकी सर्व पुऱ्या आहेत त्या मी तळून घेतल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला तोडून दाखवत आहे. किती छान कुरकुरीत दिसत आहेत. खायलाही खूप छान लागतात. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. प्रवासामध्ये घेऊन जायला तर खूप छान आहे आणि लहान मुलंही आवडीने खातील. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.